आज तो स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे का, ज्याचं स्वप्न त्या शूरवीरांनी फासावर चढताना पाहिलं होतं? तेव्हाचे देशभक्त रक्ताचं पाणी करून देशाला एकत्र जोडत होते आणि आजचे देशभक्त रक्ताचे गट बघून माणसांना तोडण्यात धन्यता मानतात. अरे, ज्याला आपण प्रजासत्ताक म्हणतोय, तिथली प्रजा आजही नावालाच राजा आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय खरं, अगदी भरभरून मिळालंय. भ्रष्टाचार करायला स्वातंत्र्य आहे, रस्त्यावर कचरा टाकायला स्वातंत्र्य आहे आणि नियमांची पायमल्ली करायला तर त्याहूनही जास्त आहे. पण जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी मात्र अजूनही पारतंत्र्यात आहे. कसली लोकशाही आहे हो, जिथे प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही मानलं जातं. संविधानाने आपल्याला राजाचा मुलगा राजा होईल ही परंपरा मोडीत काढून सामान्यातला सामान्य माणसाला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याची ताकद दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान विसरून कसं चालेल? त्यांनी सांगितलं होतं की संविधान कितीही चांगलं असू दे, ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते देश कधीच प्रगती करणार नाही. आणि आज स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण खरोखरच स्वतंत्र झालोय का, की फक्त मालक बदललेत? संविधान तर वाचवाच, पण संविधान समजून घेण्याची आता वेळ आली आहे. कारण जर तुमच्या प्रश्नांनी सत्तेला घाम फुटत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमची लोकशाही धोक्यात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.